नमस्कार. श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. एकादशी महात्म्य या सिरीजमधील पुढील भाग आहे पापमोचनी एकादशी, फाल्गुन कृष्ण पक्ष. श्रीकृष्ण म्हणाले की, हे धर्मराजा, आता तुला पापमोचनी एकादशी व्रताचे महात्म्य सांगतो, ते चित्त देऊन ऐक. एकदा मांधाता राजाने लोमश मुनीची प्रार्थना करून विचारले की, हे मुनी महाराज, मला पापमोचनी एकादशीचे महात्म्य श्रवण करण्याची इच्छा आहे, तरी कृपा करून सांगा. राजाचा हा प्रश्न ऐकून मुनी म्हणाले की, हे राजा, याविषयी तुला एक पूर्वेतिहास सांगतो, तो ऐक. चित्ररथ गंधर्वाच्या उपवनाजवळ च्यवन ऋषींचा आश्रम होता. त्या ठिकाणी ते च्यवन ऋषी व त्यांचा मेधावी नावाचा मुलगा शिवभक्ती करून सत्कर्माने पुण्याचे आचरण करीत वास्तव्य करीत होते. चित्ररथ गंधर्वांचे ते उपवन अत्यंत मनोहर व रमणीय असे होते. नाना प्रकारच्या सुंदर लतावृक्षांनी गजबजलेले होते. कित्येक लतावृक्षांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिलेले होते, त्यामुळे ते उल्हासित दिसत होते. त्यातून वसंतकाल प्राप्त झाल्यामुळे ते लतावृक्ष एकमेकांच्याकडे पाहून हसत होते. त्यांचे ते हास्य फुललेल्या सौगंधिक पुष्पांनी व्यक्त झाले होते. त्या हास्यामुळे दशदिशा आनंदित झाल्या होत्या, कारण त्या पुष्पांचा सुगंध दशदिशात भरून गेला होता. त्या लतावृक्षावर नाना प्रकारचे पक्षी वास्तव्य करीत होते. त्यातून विशेषतः त्या रंगील लतावृक्षांवर पोपट मैनांच्या प्रेमाचे विलास चालले होते. कोकिळेच्या सुस्वर व मधुर गायनामुळे त्यांच्या विलासाला रंग चढला होता. खाली हिरव्यागार गवतात हरिणी चरत होत्या. पाण्याच्या कुंडात बदके पोहत होती. लहानसे पाण्याचे पाट झुळझुळ वाहत होते. ठिकठिकाणी कारंजांचे फवारे उडत होते. अशा प्रकारची त्या रमणीय उपवनातील मनोहर शोभा पाहत पाहत नीलवस्त्र परिधान केलेली मंजुघोषा नावाची एक सुंदर अप्सरा मध्यभागी असलेल्या कारंजाच्या कट्ट्यावर येऊन बसली. तिचा वर्ण गोरा असून स्वरूप अत्यंत सुंदर होते. तिचे केश काळभोर, नेत्र विशाल आणि तजेलदार, नासिका सरळ, गाल गुलाबी व मुख तेजस्वी असे होते. शिवाय तिच्या रसरसलेल्या तारुण्यामुळे ते सौंदर्य विशेष खुलले होते. पयोधर भरीव व ठसठशीत असे होते. तिचे सौंदर्य पाहून उर्वशी निस्तेज होत होती. फार काय सांगावे, प्रत्यक्ष कामदेव तिच्याकडे पाहत जिभल्या चाटीत होता. ती त्या कट्ट्यावर बसली असताना तिची नजर च्यवन ऋषीच्या आश्रमाकडे गेली. त्या आश्रमाच्या बगीचात फुले तोडीत असलेला मेधावी तिने पाहिला. तो तरुण, सुंदर व तेजपुंज असून नीतिमान व विचारी असा होता. त्याच्या तेजावर ज्ञानाचे तेज झळकत होते, त्यामुळे त्याच्याकडे पाहणाऱ्याचे चित्त मोहून जात असे. जेव्हा ती नवयौवना त्याच्याकडे टक लावून पाहू लागली, तेव्हा तिच्या अंतःकरणात प्रेमाच्या लहरी उचंबळू लागल्या. त्या प्रेमलहरींनी कामाला उद्दीपित करून प्रदीप्त केले. शरीराचा दाह होऊ लागला. गळ्यातील पुष्पमाळा सुकून चालली. रत्नजडित अलंकार काळवंडू लागले. चोळी तटतटू लागली. अखेर ती फाटली. तो आवाज ऐकून मेधावीची नजर तिच्याकडे गेली व तो पक्षी फाशात अडकला. मदनाने आपल्या शत्रूच्या भक्ताला जिंकले. पुढे मेधावी फुले तोडण्याच्या निमित्ताने हळूहळू तिच्या जवळ जाऊ लागला. तो मधून तिच्याकडे पाहत असे. थोड्याच वेळात ती एकमेकांजवळ आली आणि दुसऱ्या विषयाच्या निमित्ताने एकमेकांशी बोलू लागली. बोलता बोलता उघडच प्रेमाच्या गुजगोष्टी सुरू झाल्या. अखेर त्या गोष्टींचे पर्यावसन त्यांच्या विलासात झाले. याप्रमाणे प्रेमाच्या जादूने मोहून
विषय विलासात अडकल्यामुळे त्याची शिवभक्ती तुटली. सत्कर्म सांडले, पुण्य मातीला मिळाले व अखेर तो जपातपाला विसरून भ्रष्ट झाला. या ठिकाणी त्याचे ज्ञान आंधळे झाले, विचार लंगडा पडला व नीती दुबळी झाली. अशा रीतीने बहुत काळ लोटल्यानंतर एके दिवशी ती अप्सरा त्याला हात जोडून म्हणाली की, महाराज, मी गंधर्व लोकात अप्सरा आहे. आजपर्यंत पुष्कळ दिवस मी आपल्या प्रेमाच्या सहवासात घालविले. आता मला माझ्या गंधर्व लोकी जाण्याची परवानगी द्या. इतप्पर मला आपल्याजवळ राहणे शक्य नाही. तिचे हे भाषण ऐकून त्याच्या मनाला खेद वाटू लागला व कृतकर्माचे पश्चाताप होऊन तो तिला म्हणाला की, मी पाप्याने शिवभक्ती त्यजून तुझ्यावर प्रेम केले. सत्कर्म पायाखाली तुडवून तुझ्या सुखाकरिता देह झिजवला. पुण्याचा मार्ग सोडून तुझ्या पावलावर पाऊल टाकले. जपतप विसरून तुझ्या सुंदर लावण्याचे ध्यान केले. असे असून सुद्धा तू मला टाकून चाललीस. तेच मी तुझ्यावर प्रेम न करता कैलासनाथाची शिवाची भक्ती केली असती तर त्याने मला टाकले नसते. उलट माझा उद्धार केला असता. तुझ्या सुखाकरिता न झटता सत्कर्माला कुरवाळले असते तर त्याने माझे कल्याण केले असते. आता तुझ्या जाण्याने मला तुझे स्वरूप समजून आले. तू माझ्या तपाचा भंग करण्याकरताच आली होतीस. अर्थात तू माझी दुष्ट वैरीण आहेस. इतप्पर मीही तुझ्याशी संबंध ठेवू इच्छित नाही. आणि ज्या अर्थी तू मला फसविलेस त्या अर्थी तू पिशाच्च योनीला जाशील. जा तू आता. त्याचा तो शाप ऐकून ती अत्यंत भयभीत झाली व हात जोडून म्हणाली की, महाराज, मी आपली दासी आहे. कामाने मोहित झाल्यामुळे माझ्या हातून अपराध घडला. त्याबद्दल मला क्षमा करा. मजवर कृपा करा. मला उशाप द्या. थोरांच्या संगतीत एक क्षण घालविला तर मनुष्याचे कल्याण होते. मी तर आपल्या सहवासात बरेच दिवस घालविले आहेत. तेव्हा तो मेधावी म्हणाला की, या शापातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. तथापि जर तू पापमोचनी एकादशीचे व्रत करशील तर तुझी पिशाच्च योनीतून मुक्तता होईल. सामान्य एकादशीच्या व्रतात पूर्वी सांगितलेलेच आहे एकादशी व्रत कसे करायचे ते. पुढे तिने पापमोचनी एकादशीचे व्रत यथाविधी केले. तेव्हा तिची त्या पिशाच्च योनीतून तात्काळ मुक्तता झाली. इकडे मेधावीनेही वडिलांच्या सांगण्याप्रमाणे केलेल्या पापातून मुक्त होण्याकरिता त्याच पापमोचनी एकादशीचे व्रत यथाविधी केले. तेव्हा त्याचीही त्या पापातून तात्काळ मुक्तता झाली. श्रीकृष्ण म्हणाले की, हे धर्मराजा, जे कोणी हे पापमोचनी एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील. फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. या आणि अशाच प्रकारच्या कंटेंटसाठी आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.